तर आज आपण करू राहिलो छोले भटुरेची रेसिपी. त्याच्यासाठी हे लागणारं सर्व साहित्य: कांद्याची पेस्ट, टोमॅटोची पेस्ट, काबुली चणे मी शिजवून घेतलेले आहेत. ते कसे शिजवून घेतले ते सांगते तुम्हाला. तेल गरम करून घेतलं आणि त्याच्यासाठी आलं, लसूण, हिरवी मिरची आणि थोडंसं कोथिंबीरच्या दांड्या घेतल्या आणि ते असं जाडसर भरड करून घेतली आणि ते आता मी परतू राहिली. चांगलं एकसारखं परतत राहायचं, नाही तर ते खाली चिकटतं ना कढईला. आणि 3 मोठे साईजचे कांदे घेतले, थोडेसे जाडसर चिरून त्याची पेस्ट करून घेतली. ह्या कांद्याची पेस्ट आहे ना बॉईल करून घेतली तरी चालेल किंवा अशी घेतली कच्च्या कांद्याची तरी चालेल. साध्या सोप्या पद्धतीने पण मैत्रिणी इतकी छान भाजी लागते ना. अशी चांगली आता परतून घेत. 3 ते 4 टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली मी कच्च्या. आता हे चांगलं परतलं ना, आता हे टाकून घ्यायचं टोमॅटोची पेस्ट. आता हे मसाले टाकायचे आहेत: छोले मसाला, आमचूर पावडर, हे काळं मीठ, हे धना पावडर, साधं मीठ, लाल तिखट, हे सर्व टाकून घ्यायचं. प्रमाण आहे ना त्याचं 1 ते 1.5 चमचा घ्यायचं, 1.5 चमचा घ्यायचं. चांगलं परतून घ्यायचं मस्त. आपल्याला जर जास्त तिखट लागत असेल तर 2-2 चमचे घ्या आणि जास्त हे नसेल तर मग नॉर्मल पाहिजे असेल तर 1.5 चमचा घ्या. आता ही कसुरी मेथी हातावर क्रश करून टाकली मी, याने छान फ्लेवर येतो. ह्याचं आहे ना परतण्याचं खूप हे असतं, तेल सुटेपर्यंत चांगलं मस्त परतून घ्यायचं. आणि छोले मी ना कसे दाखवलं नाही मी तुम्हाला, पण कसे शिजून घेतले ते सांगते थोडक्यात. रात्रभर भिजत ठेवले, थोडासा 2 चिमूट सोडा टाकला, भिजत ठेवले. सकाळी धुवून आहे ना कुकरला लावताना आहे ना मी ना आवळ्याची पावडर टाकली त्याच्यामुळे हा मैत्रिणींना काळा कलर आलेला आहे. आणि ते खूप छान टेस्ट पण त्याची छान लागते आवळा पावडरने, आणि कलर पण काळा येतो. जर समजा तुमच्याकडे नसेल आवळा पावडर तर तुम्ही ना चहा पावडर आहे ना थोडीशी उकळून गाळून शिजताना त्याच्यात टाकू शकता. आणि खडे मसाले 2-4 काय असतील आपल्याकडे ते अवेलेबल तेवढे टाकायचे. आता मी भटुरे करू राहिले, ते एका साईडला ठेवलं शिजत. आणि भटुऱ्यांसाठी ना 4 वाट्या मैदा घेतला मी, अर्धी वाटी दही घेतलं, चवीनुसार मीठ आणि 1 छोटा चमचा बेकिंग पावडर, आणि हे पीठ मळून त्याचे भटुरे केले. याचा सेपरेट व्हिडिओ भटुऱ्यांचा मी नंतर टाकेल परत. साध्या सोप्या पद्धतीने पण खूप छान लागते ही भाजी. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडल्या तर लाईक करा. एकदम घरगुती आणि साध्या पद्धतीने असतात माझ्या रेसिपी. पण चवीला तितक्याच असतात छान. तुम्ही ना करून पहा, म्हणजे तुम्हाला समजेल. भटुरे पण तयार झाले.